आपल्यासोबत बोलण्यासाठी डीसीपी आहेत प्रशांत कदम, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं काय घडलेलं आहे, काय माहिती आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, नेमकं घडलेलं काय, कारण का अनेक अफवा पसरायला लागलेत. अफवा पसरण्यासारखं कारण नाहीये. मतदान एकदम शांततेत पार पडलंय. पेट्याची सिलिंग पण पॅक झालेली आहे आणि पेट्या पण कन्सर्न स्ट्रॉंग रूमला रवाना झाल्यात. जी माहिती प्राथमिक आम्हाला मिळाली होती त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार काही मतदानाचा कालावधी संपल्यानंतर मतदान केंद्राच्या जवळपास आले होते अशी माहिती अपोजिट जे ग्रुप होता त्यांना मिळाली. ते काही लोक इकडे आले होते, त्यामुळे वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी इंटरव्हेन केलं आणि शांततेत दोन्ही मॉबला सेपरेट केलं. आता परिस्थिती अत्यंत निवांत आहे, कुठली प्रॉब्लेम नाहीये. मतपेट्या आपल्या स्ट्रॉंग रूमला रवाना झालेल्या आहेत. आरोप प्रत्यारोप होतात की डोळ्यामध्ये बुरशीपूट टाकली, हत्यारं आणलेली आहेत, बाहेरची पोरं आणलेली आहेत, असे अनेक आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते. मीनाक्षी यांचं असं वक्तव्य आहे की जीवाला धोका आहे, माझ्या काहीतरी बरवाट करण्याचं. असं काही प्रकार आमच्या निदर्शनास आलं नाहीये. असं निदर्शनास आलं तर आम्ही नक्की कारवाई करू, पण आता कोणतेही प्रॉब्लेम आता इथं नाहीये. दोन्ही जे आरोप प्रत्यारोप करणारे जे राजकीय पक्षाचे व्यक्ती होते ते आता आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत आणि इथे एकदम शांतता आहे. कशा प्रकारची कारवाई होणार, कारण का मीनाक्षी शिंदे जे आहेत ते पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत, कशा प्रकारचं यापुढे कारवाई होणार किंवा काय होणार? आता हे सगळं इलेक्शन कमिशनच्या रिलेटेड विषय असतात, तर माननीय आरओ साहेबांना, माननीय कमिशनर साहेबांना ह्याचे आरओ आहेत त्यांना विचारून ह्याच्याविषयी काय शक्य आहे त्याच्याविषयी त्यांची तक्रार जशी असेल त्याप्रमाणे आम्ही विचार करून कारवाई करू. सध्या आतमध्ये कोण आहेत का, आतली परिस्थिती काय आहे, नक्की इथली परिस्थिती काय आहे? सध्या कोणी पण नाहीये इथे आणि पूर्ण मॉब कुठे इथे दिसत नाहीये आणि आम्ही आता पूर्ण जे लोक आहेत त्यांना पण डिस्पर्स केलंय आणि आता पेट्या पण गेल्यामुळं इथे आता काही उरलेलं नाहीये. मोठ्या संख्येनं लोक, त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे? मोठ्या संख्येनं विनाकारण अफवांना बळी पडू नका. मतपेट्या निवडणूक प्रक्रिया ही ठाण्यामध्ये शांततेत पार पडलेली आहे. कुणी काय तुम्हाला फोन करून सांगेल किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला काहीतरी मेसेज चुकीचा सांगेल ह्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. थँक्यू. नक्कीच हे होते डीसीपी प्रशांत कदम आणि त्यांनी याबद्दल संपूर्ण नक्की काय घडलं, काय सिच्युएशन आहे ते सांगितलेलं आणि शांतता राखण्याचं आव्हान डीसीपी प्रशांत कदम यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन निशासह रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.